आता तुम्ही गोळीपेंड घालताय, त्या गोळीपेंड्यानं दूध नाही वाढणार, पण मी पाव किलो जर त्याला भिजवलेलं खायला घातलं वाढते ना दूध. त्या गोळीपेंड 1 किलो देण्यापेक्षा हे पाव किलो नाही का परवडायचं मला. मग ते आहे ना, आम्ही काही विचारच केला नाही. त्यानं डॉक्टर आहे ना, त्यानं सांगितलं 1 किलो घालाय म्हटल्यावर तेच घातलं पाहिजे. आणि ते एक आणि पारंपरिक कसं आहे बुवा, त्यांना घास पाहिजे, दसऱ्यात घास पाहिजे, लई प्रकारचे अन्न खायला लय लावण्यापेक्षा ना देतोय कसं आपण. आता काही लोक म्हणजे जे खाऊ घालतोय ते पचतं किती त्याला महत्व आहे, ते महत्व आहे. नुसतं तुम्ही मस्त घालताय की 10 किलो आणून घातलाय मेथी घासन तसं, अरे पण त्यानं खाल्लं किती हागलं किती ते कोण बघायचं. त्याच्या शरीराला लागलं किती ते महत्वाचं आहे ना. आता मस्त की मी सांगेन की मला काय करायचे, तुमच्या खिशातलं पैसे जाणार, 1-1 किलो खुराक आणून घाला. आणि त्याच्यापेक्षा पाव किलोमध्ये जर जुगाड होत असेल त्या 1 किलोचंच, तर मग पाव किलो घातलेलं काय बिघडलं, ते महत्वाचं आहे ना. आम्ही मस्त की खपरी पेंड आणू, गोळी पेंड आणू, 1 किलो घालू, पण जर तेच काम पाव किलोमध्ये होत असेल तर पाव किलो घालायला काय बिघडते. आमच्या घरचं आहे, पाव किलोपेक्षा जास्त घालू, आमच्या घरचं आहे ना. शेतकऱ्याचं असं आहे, मक्का दाणे विकतो आणि भरड्या कंपनी कोणी विकत घेतो. पण तो म्हणजे कितीला पडतंय ते. आणि भरड्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल भरडा नसतो, त्या बीटी वरचं कवर सगळं असतं. कारण ह्याच्यात टाकला ना आणि चाळण लावली ते त्या सगळ्याचं कवर सकट भरडा होतो. आणि शेतकऱ्याला असं जाहिरात जर केली याच्यात हे टाकलेलं आहे ते टाकलेलं आहे, शेतकरी लगेच भावतो, याला हे वाढतं ते मग वाढतं. त्याच्यापेक्षा मग जर पाव किलोमध्ये जर आपलं काय एखादा कन्सेप्ट होत असेल तर काय बिघडते. मग ते विचार केलं पाहिजे ना आपल्याला. आम्ही काय केलं, आमचं चांगलं दिसतंय ना, मग आम्ही ट्रेनिंग ठेवायचं, प्रत्येकाकडनं पैसे घ्यायचं, असा विषय झाला. बाकी काय म्हणजे असं काय वेगळं आज आपण शेळीपालन वेगळं करतोय का मेंढीपालन वेगळं करतोय तसलं काय केलं नाही कोणी. फक्त काय झालं की सांगताना जरा चूक झाली, आणि असं काय ही मशीन एवढी घ्यावी लोकांना महाग वाटायला लागली. मोटर सहित कितीला नाही, पडते ते सरासरी? कोणलं? 58 मोटरचं 58ला जातं. आणि 5Dचे काही तुम्ही काय 1,06,000 काहीतरी हे त्याचं. हा. हो त्याला सबसिडी असेल थोडीफार असणार की. आपलं ते नाव आलं पाहिजे ना ते यात असं. येतं ना, येतं आता दिल्यावर येतं. आणि ह्याच्यातनं जर चारा केला ना 2-2.5 किलोच्या वर खात नाही जनावर. हो, मग गायला सुद्धा कोरडा भुसा जर याच्यामध्ये काढून जर टाकलं तर काय अडचण नाही. काय अडचण चाऱ्यातच मिक्स करणे, वेगळं काय देणे नाही. आपण ज्याला TMR म्हणतो का ते ते करण्याचं. तुमचं खाद्य बी याच्यात, तुमचं सगळं. काय असेल नसेल ते सगळं याच्यातच कॅल्शियम मिनरल सगळं ह्याच्यातच घालायचे. असा विषय. हे घेऊन मग TMRचं TMR झालंच तयार, ते याच्यातच झालं. सगळं तयार याच्यातच झालं ना. तुम्ही आता ते कांडी करायचं, ते दुसरं एक जे घेतलेलं हा. आहे याच्यातून प्रोसेसिंग झाल्यानंतर ते फीड पूर्ण मिक्स ते करायचं. एवढी काही गरज नाही. ते आम्ही काय केलं, आमच्याकडे अति पाऊस असतो, हा 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 त्याच्यासाठी ते नियोजन केले. म्हणजे सुकून ते गोळी पेंट स्टोर करून स्टोर करणार. हा आणि ज्यावेळेस पाऊस जास्त चालणार का यांच्याकडे तेव्हा त्यावेळेस आपलं ते त्याचा वापर ते करणार. वापर करायचं. हो, पण बघा की आता एवढ्या उन्हात तिला तशी पालवी येते, म्हणजे मार्च एप्रिल मेलाच तिला पालवी येते, बाकी पालवी येत नाही आम्हाला. असा विषय. तिथं 12 महिने चालून रप्पास मध्ये. मग तुमच्याकडे सगळं आहे, फक्त तुमचं कसं चाललं नियोजन नाही, घालायचं कसं ते माहित नाही आम्हाला. बस क्लिअर बस. कट म्हणजे काय करायचं आणि काय नाही घालायचं ते हे समजा. शिकवलं, पण कसं घालायचं तिने शिकवलं. असं झालं मुद्दा. आणि खुराकापेक्षा जर मका वगैरे तुमच्याकडे घरचा असेल तर तो भिजवूनच घाला, आणि तुम्ही मग रिझल्ट सांगा काय होतो त्याचा. मका भिजवून कंटेन वाढत आहे भिजल्या 2 दिवस भिजवायचे मका. 24 तास भिजत घालायचा, आणि म्हणजे गरम पाणी करायचं आंघोळीचं, आणि त्याच्यात मका ओतून ठेवायची आणि काढायचं आणि पिशवीत बांधून, नाही तर असं हायड्रोपोनिक मध्ये. पंजाब साईडचे लोक सगळे म्हणजे गरम हेच पाणी करतात. 24 तास ठेव, 24 हो, तास ठेवायचं. 24 तासच नंतर पोत्यात बांधून पोत्यात किंवा ट्रे मध्ये ठेवायचं हायड्रोपोनिकच्या, आणि त्याला मोड आलं तर की मग ह्यांना घाला दूध. मोड येतील माझ्या. हो येतात की, पण दूध कमी पडलं तर मग मला विचारा. मक्का गहू ते म्हणते ते खरंय, कंटेन वाढत आहे. मका हो, भिजवली हे का 100% खरं आहे. डाएट करण्याचं, याचं शेअर स्वतः एक्सपिरियन्स मी करण्याचं. घेले. हां. त्याचं कारण कसं, माझ्या मिसेसचं आहे ना 70-72 किलो वजन होतं. आम्ही ते कमी करण्यासाठी ना हर्बल लाईफचे प्रॉडक्ट घेतले होते 35-40 हजाराचे. हा. त्याच्यात हा कन्सेप्ट त्यांनी सांगितला होता, खायचं काहीच नाही, मोड आलेले कडधान्य खा, फक्त एनर्जी कायम तेवढीच बिल्डअप राहते. तुम्हाला एनर्जीच पाहिजे ना हो शरीराला, बस. तेवढंच मोड आणि आलेलं लयच एनर्जी पाहिजे ना. 1 किलो खायचं तर ते पावशेरच खायचं, पण एनर्जी त्याच्यापेक्षा जास्त पावशेर वाटणार. याला तुम्हाला तळायला तेल 2-3 थेंबच त्याला टाका. असं बोलायला चव येईल. वापरूच असं चव बोलतो आणि जर काय त्याच्यापेक्षा जर एनर्जी हा? नाही त्याच्यापेक्षा जर प्राणी चांगले करायचे आहेत ना तर हरभरा त्याच्यात ठेवा भिजत. पाहिजे तसं नाही बोलणार. गोड्याला हरभरा का घालतात? त्याच्यात एक नंबर एनर्जी हो, तसं मग हरभऱ्यासारखी मग भिजवून का घालतात?
मी तर सांगतो म्हणजे फुटाणे किंवा हरभरे ते मटण्यापेक्षा जास्त ताकद आहे. हा मग ते भिजवून का घालतात त्याच कारण आहे ना. सगळ्यात जास्त पण energy. हॉटेलवाल्यांनी मटण्याची जाहिरात केली ना लोक मटणच आम्हाला काय चांगलं आहे ते माहित नाही, पण आम्हाला काय चांगलं दिसतंय ना दाखवलं काय आपल्याला तेच बरं का मी मुंबईला कामाला होतो ना, आमच्या सिक्युरिटीमध्ये एक पोरगं होता, तिथलंच होतं एक 30-35 किलोमीटर लांब. तो दररोज संध्याकाळी हरभरे आणायचा, भिजवायचा, नाईटला असतो भिजवायचा आणि ते भिजवून खायचं. हरभऱ्याची एनर्जी नाही हरभऱ्यात एनर्जी आहेच, पण काय होतं हरभरा चांगलाच आहे. म्हणजे घोड्यांना तर घालतात, घोडं कधी बघितलं का त्याचे बरकड्या दिसताना. नाही मग तसं फक्त तुम्ही 1 किलो गोळी पेंट किंवा खपरी पेंट घालण्यापेक्षा ना ते 1/2 किलो घाला. कन्सेप्टच तो आहे ना आणि आपल्याला. भिजवल्यानंतर तिची ताकद 10 पट वाढते. 10 पट. आणि त्यानं जर दूध कमी पडलं तर मला सांगा ना, कारण मी तेच केलेलं आहे. कारण एवढं मला पण सक्सेस असेल ते. हां कारण पंजाब साईडचे लोक कधीच तसं धान्य देते ना, ते भिजवी त्या गरम पाण्यात. आता मी गेलोय ना, भिजवी त्या आणि दुसऱ्या दिवशी चारी ते गरम पाण्यामध्ये आदल्या दिवशी भिजू घालते. तुम्ही म्हणजे लगेच दिलं तरी चालतं, पण जर मोड आलंच बारकं त्याच्यापेक्षा क्वालिटी. हा रिझल्ट टॉप करायचा आहे ना. प्रोटीनचं प्रमाण, फायबरचं हो. प्रमाण वाढत वाढत चालतं ते. डॉक्टर आजारी झाल्यावर तुम्हाला काय सांगतो कडधान्य का का तो सांगा ना मटण खा म्हणून. नाही नाही तो काय सांगतो मोड आलेलं धान्य खा ना, डाळ खा, किंवा जे काय डाळीचं छिलका वगैरे भेटतात आपल्याकडं ते घ्या. खुराकच घाला हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. मग आपलं प्रत्येकानं ठरवायचं आहे की काय करायचं आणि कसं करायचं. एवढ्या दिवस हिंडल्यानंतर आज आहे ना सार झाला. शेवट फायनल झाला आमचा, शेवट फायनल झाला शेवट तुमच्या पैसे. तुमच्या व्हिडिओ खरोखर तुमच्या पैसे येऊनच आम्हाला असं वाटलं का आपण जेवढं हिंडलो त्याचं सार्थक आज झालं फक्त इथं. नाही फिरल्याशिवाय माहिती पण मिळत नाही, एकमेकांची ओळख पण होत नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं थोडं घेतलं ना. पण एकच आहे, प्रामाणिकपणे कोणी सांगत नाही तुम्हाला जे विकायचं आहे मला ना, काही विकायचं नाही ना. आपण तो प्रत्येक जण कसा करतो, मी तुमच्याकडनं घेणार हे विकत परत ज्याला मला विकायचं आहे ना, तो पाहिजे. त्याच्याच मालाची जाहिरात करणार. हे बघ मला- 5 लाखाचं अॅनिमल आहे, याचं हे बकरू आहे 1 लाखाला मागितले. मला ते तसला तसं- कन्सेप्ट नाही. मला काय करायचे, मटन मार्केट एक जिवंत मार्केट आहे, त्याला मरण कधीच नाही. ते काय शेअर बाजार, प्राणी विकणं म्हणजे शेअर बाजार आहे, कधी चढेल आणि कधी पडेल ह्याचा भरोसा नाही. पण मटन मार्केट हे जिवंत मार्केट आहे. मी जर आज तुम्हाला किलोच्या हिशोबानं दिलं तर उद्या तुमच्याकडनं हक्कानं मागेन ना, साहेब मी तुम्हाला किलोनं दिलं होतं तेव्हा. हो बरोबर आहे. तुमचा मोठा आहे ना, मोठ्याचा किलो करा, किलोनच द्या ना मला. हा बरोबर आहे. मला कुठं मगजमारी करायची आहे. म्हणून मी खरं सांगतो लोकांना की बाबा मला काय तुमचं प्राणी विकणं नाही किंवा कारण माझं. लोकांचं असं आहे, तो प्राणी ते 25 ला ऐकणार 3 महिन्याचा असताना, पण त्याला जर म्हणलं मी 2 वर्ष सांभाळलेला आहे तरी तुम्ही 25 ला घ्या. नाही घेणार, नाही घेणार ते. घेणारच नाही. पण मला माहिती आहे ना मला काय करायचंय. मग मी काय म्हणतो बाबा, तुझं सोनं आहे ना, तुम्हाला 25 ला दिलेलं आहे 3 महिन्याचं आहे. हा मग मी बी तुला सोनंच देतोय ना, पण ते नाही घेणार ना, ते आहे त्या पैशाला सुद्धा नाही घेणार. नाहीच घेणार. मग ते तर आम्हाला पटलं खरं. हा. त्याच्यामुळे आम्हाला बी लोकांना फसवायचं नाही. जे आहे ते आहे तुमच्या आणि आम्ही तुमचीच कन्सेप्ट वापरणार आहे. आम्ही जे आहे ते आहे. कारण मटन मार्केट आजपर्यंत मेलंय का. आपण मग दुसऱ्याला फसवून कुठं मोठं व्हायचंय? नाही आपल्याला नाही, काय करायचं? दुसऱ्याला फसवणं वगैरे तिला आमची गोष्ट आहे, पण मटन मार्केटला मरण नाही ना. नाही मरण नाही. मग ते सोडा ना, आपण नको त्या मार्केटला कशाला जा. हा बरोबर आहे. जर आपलं हे लोकांना मार्केट, पटवून सांगावं याचे कान लहान आहे, याचं बॉडी स्ट्रक्चर असेल, मग तुम्ही असं आमच्या करा. मेंढरांना कान बिन काय क्वालिटी बिलिटी तसलं मी कधीच कोणाला सांगत नाही. बाबा हे 350 रुपये किलोनं मिळेल नाही बाबा, क्वालिटी एकच, त्याला मास किती? बस एकच क्वालिटी. एकच क्वालिटी. एकच आहे. त्याच्या पलीकडे याची हा quality ह्याचं वजन जेवढं भरेल तीच क्वालिटी याची, बाकी क्वालिटी नाही आणि काय नाही. त्याचं रोमन फेस नाही, कान लांब आणि ते असं दिसतंय आणि त्याचं शायनिंग एवढी चकाकतंय, तसलं काहीच नाही आमच्याकडे. आणि शायनिंगच करायची, तुम्ही मोड आलेलं खाद्य घाला, शायनिंगपेक्षा त्याच्या बापापेक्षा तुमचं चांगलं पिल्लं होतंय. मी सांगतो ना, त्यांनी मस्त सांगू द्या, ट्रेनिंग घेऊ नाही. द्या. सोयाबीनचा वापर केला ना, चकाकी वगैरे सोयाबीनची पावडरचं केलंच आहे ना पण ते. कमी, पण भिजवून जेवढं तुम्ही धान्य द्याल ना तेवढं क्वालिटी. तुम्ही काही करा, तुम्ही पशुखाद्य घालण्यापेक्षा भिजवलेलं धान्य घाला. तुमच्या पिल्लावर नाही शायनिंग आली तर मला विचारा, बाकी काय करायचं त्याला. चालतंय. तुमचीच कॉन्सेप्ट वापरतो आम्ही मग आता इडून पुढं. काही म्हणजे त्याला पर्याय नाही. आणि हे असलं एक हात्यार मी आता हे हा, तुम्ही खात्यात- भुगा करून हम्म. त्याच्यात गोळी पेंट तयार करत्या करायची. आणि मग तिकडे द्यायचं. नाही नाही, ती स्टोअर करायचं त्यांचं असं होतं आहे, पावसाळ्यात. पावसाळ्यात पाऊस जादा चालू हा राहतो ना. त्यांच्याकडचा प्रॉब्लेम हा. मग ते काय करणार तुम्हाला आहे? त्याची गरज ती नाही. नाही, गोळी नाही. पेंट ते स्टोअर करून ठेवणार आहे वाळून वगैरे, हा. आणि ते पावसाळ्यात त्यांना घालणार आहे. असं चाललं असं होतं. तुमची अडचण आहे ते. अडचण जास्त आम्हाला नाही आहे. तशी अडचण, आम्हाला आता- पाऊसच नाही. तुमच्याकडे मक्याशिवाय दिसलं नसेल, आमच्याकडे डोंगराशिवाय काय दिसलं का तुम्हाला? नाही. आमच्याकडे सगळा प्रकार आहे.
मका आहे तुती हो घास की आहे, पण म्हणजे सुबाबुळे, शेवगा तुमच्याकडे आहे. चाराच दिसला असेल ना शेतातला. आमच्याकडे चारा बिरा कुठं दिसला? काही नाही चारा वगैरे काहीच नाही. डोंगराशिवाय तुम्हाला दिसणारच नाही काही. चारा इतका आहे ना. मग तसं आहे, फक्त काय आहे, तुमच्याकडे लय असल्यामुळे तुम्हाला कळलं नाही की कसं घालायचं. आमच्याकडे नसल्यामुळे काही झालं सर तुमच्याकडे कसं घालायचं? सुबाबळीच नाही, सुबाबळ येणारच नाही. नाही का? मी वंडर ग्रास सुबाबळ आणून विकत आणले रोप आणि लावली होती तर जगत नाही. फक्त तुती सक्सेस झाली बुवा. तू ती फक्त मार्च एप्रिल मे 3 महिने येते ती. पावसाळ्यात लावून पहा ना, पावसाळ्यात नाही ना, कधीही लावा. येते त्यांचं म्हणते नंतर जाळत येते. शेवगा पण राहत नाही. जायला त्याची मुळे आहे ना. नाही नाही, खाली काय होते, पाणी लय आमच्याकडे. 50 फुटावर बोरवेल आहे. हा का? ह्या डोंगरावर तुम्ही म्हणाल 50 फुटावर पाणी आहे, तर आमच्या गावाला ग्रॅव्हिटीचं पाणी, झऱ्याचं पाणी अजून आमचं गाव पितं. हा का? आणि ह्या जो कासपठाराची बाउंड्री आहे ना, त्याच्या वर तलाव आहे, ते पाणी साताराला जातं. अरे बाबा. मग पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं पिकाला जी गरमी पाहिजे तीच मिळत नाही आमच्याकडे. सगळ्यात मायनस पॉईंट ते आहे. मग देव काय म्हणतो, सगळंच ह्याला दिलं तर हे लय उड्या माराल ना, म्हणून आम्हाला एक कमी आणि एक जास्त दिलेलं आहे. असं आहे. आणि आमच्याकडे टेम्परेचर इतकं आहे सध्या स्थितीची. नाही नाही, आमच्याकडे काय नाही तसलं. नाही विषय- तर थोडं हम्म. वातावरणात टेम्परेचर कमी आहे, एवढं खास ऊन नाही लागत. चला घेऊ का? हो, येतो चालतंय. आम्ही रिटर्न.